54 सुटला आणि 54 मध्ये या ठिकाणी काटा कीर लढत चालू आहे। सुंदर अशा गाड्या पळतात, सुंदर गाड्यात या ठिकाणी लढत चालू आहे। अलीकडे सुंदर अशी गाडी पळते बिंजोरचा बेताल बादशाह मथुर यांच्या बैलानं सलग या बैलातील 5 नंबरचा मानकरी राजा। अतिशय सुंदर गट क्रमांक 54 चा निकाल आहे। तास क्रमांक 2 वरून धावली गाडी आयगावदेव प्रसन्न कुमार रणवीर राव पाटील आणि गावच्या मैदानामध्ये गर्णिकीचा राजा आताच गट पास झालेला आहे। आपण दादांशी थोडस चर्चा करणार आहोत। दादा आजचं नियोजन कसं झालं? काय नियोजन हे कालच होतं ना, त्यामुळे फलटणच्या मैदानात, त्यामुळे तीच आज गाडी पळवली। राजावर एवढं प्रेम आहे लोकांचं, मैदानात राजा आला की पब्लिक आपोआपच त्याला बघायला येते। आता बघा बैल पळायला लागले ना, कोणाचे हाय जीवड राहते शेवटी, ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय हा आहे। आता राजाने सलग 5 मैदान केली, तर आता त्या कोणा अपेक्षा काय तुम्ही करताय का? अपेक्षा तशी राहणारच की, अपेक्षा ही शेवटी आशावर माणूस जगतो, आशा ही शेवटपर्यंत संपत नाही। आजचा पायरा मथुर आणि राजा एवढं पब्लिक होतं बघायला की आता काय पायरा व्हायच्या अगोदर फेरी व्हायच्या अगोदर तुम्हाला काय वाटत होतं? काय पब्लिक येतच आपल्याला, कसं आहे ज्याची त्याची आवड आहे, ज्याला ज्याला छंद आहे, बाबा बैल बघायला चला येते तीच माणसं ना। हा पाऊस पडत होता तरी पब्लिक होत, ही राजाची किमी आहे। आता बैल पळाला तर समज आहे ना, आपल्यासाठी कोण येते आपले थोबाड कोणी बघायचे, त्या बैलासाठी माणसं येते ते। पायऱ्याचं नियोजन कोणी केलं होतं? बाबून आमच्या पुतण्या करतो नियोजन समजा, ते काय आम्ही काय त्याला विचारत नाही, त्याच्या मनानं कुठं पळायचं तर आणि कुठला बैल असेल ते घाल बाबा तुझा तो। आता फलटणचं मैदान रद्द झालं म्हणून तो पायरा या मैदानामध्ये या मैदानात आणला तोच। आता ही परत जोडी आपल्याला आता सेमी मध्ये बघूच आपण, नंतर ही जोडी आपल्याला बघायला मिळेल का फलटणच्या परत मैदानात? ते सांगता येत नाही सांगता येत। आता जी ही जनरेशन सगळी या बैलगाडी क्षेत्राकडे वळायला लागली, त्यात तुमचं काय आहे? नाही चांगली गोष्ट आहे, पण कसं आहे ज्याच्या त्याच्या कौतीने करावा हा धंदा, म्हणजे आमच्यासारखं पाक म्हणजे घालवून करू नका, एवढंच आमचं सांगणं आहे। तेवढीच अपेक्षा बी आहे, एवढं लय काय करू नका, आपली मागली परिस्थिती बघून करा हे। पण एक आहे त्यात नाही, गरीबा घरचा सुद्धा हिंद केसरी होतोय हे निश्चित ठेवायचं। प्रत्येकाने मी गरीब आहे म्हणायचं नाही कि मग माझा बैल पळाला का तुम्ही निश्चित आहे, काय तर देऊनच पाठवलं। देऊनच पाठवलेला आहे ना। तिचं तर राजाला बघायला एवढे पब्लिक येतंय, तर राजाची कुठेतरी नाव आहे म्हणून आपलं सगळ्या गोष्टी होत्या, नावामुळेच येते ते। हो आता त्याचा पळ आहे, पळ बघते ते, कारण आपल्याला आपण म्हणून होणार आहे का, या गोष्टी होत नसते त्या। किंवा तुम्ही 4 माणसं बोलवून आणा येते ती का बघा, नाही ती ज्याची त्याची आवड आहे, जे ते प्रेम करते ती त्याला आशीर्वाद देते की बाबा इथनं पुढे बी पळत राहा असाच, अशी प्रेम करणारी माणसं जास्त आहे ते। ठीक आहे पहा मित्रांनो, आता पब्लिक किंग मथुर राहुलभाई पाटील यांचा मथुर आत्ताच गट पास झालेला आहे। आजचा मथुर बरं पायरा गर्णिकीचा राजा यांच्या सोबत होता, तर आजचं नियोजन तुमचं कसं झालं होतं? आमचा हा पायरा 29 तारखेच्या फलटणच्या मैदानासाठी आधीच झाला होता, आणि ते फलटणचं मैदान पावसामुळे केंद्र रद्द झाल्यामुळे मग अशीच आम्ही गाडी इकडं आपले बुरकवडीच्या मैदानावर पळवायची ठरवलं, आणि त्याच्यामुळे हा नियोजन झालं। एवढा पब्लिक किंग आहे, मैदानात आले एवढं पब्लिक जमलं, तर काय बैलाचं म्हणजे वैशिष्ट्य काय? ह्या म्हणजे पब्लिकचं जनतेचं जे बैलावरती प्रेम आहे, त्या प्रेमापोटीच आपला बैल पळतो, आणि ते लोकांचं प्रेम आहे त्याच्यामुळे ते बरेच जण बैलाच्या जवळ येतात बैलाच्या प्रेमापोटी। गर्णिकीचा राजा आणि मथुर ह्याच्या अगोदर पायरा झाला होता का? हो, ह्याच्या आधी 2-3 ठिकाणी गाडी पळली, आणि प्रत्येक ठिकाणी गाडी गुलालात राहिलेली, 2-3 नंबर मध्ये राहिलेली होती गाडी। ठीक आहे, धन्यवाद।